हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द लेक्चर नंबर 6. तर लेक्चर नंबर 5मध्ये आपण आपले जे 3 एंट्री मॉडेल आहेत ते 3 एंट्री मॉडेल एक्सप्लेन करून घेतलेत. तर ह्या लेक्चरमध्ये आपण उरलेले जे एंट्री मॉडेल्स आहेत ते उरलेले एंट्री मॉडेल्स बघणार आहोत. आपली SMC तुम्हाला पूर्ण समजण्यासाठी आपल्या कोर्सचे सर्व लेक्चर करणं कंपल्सरी आहे. तर ज्यामध्ये आता आपलं लेक्चर नंबर 6 चालू आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला लेक्चर नंबर 2, लेक्चर नंबर 3 आणि लेक्चर नंबर 4 कंपल्सरी आहे. तर ह्या एंट्री मॉडेलचा फायदा आपल्याला कसा होणार आहे, तर येणाऱ्या दिवसात मार्केटची डायरेक्शन जी आहे ती मार्केटची डायरेक्शन आपण प्रेडिक्ट करू शकतो. हा जो ट्रेड आहे ना, हा फर्स्टवाला ट्रेड 3400 पॉईंट्स अप्रॉक्स, आणि जो सेकंड ट्रेड आहे हा रनिंग ट्रेड आहे. म्हणजे याच्या आता ऑलरेडी 2500 पॉईंट्स कंप्लीट झाले आहेत. तर आपले जे टार्गेट असणार आहे ते मॅक्सिमम टार्गेट्स आपले या पॉईंटपर्यंत असणार आहे. तर यामध्ये आपल्याकडे अजून या ठिकाणी एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि अजून एक या ठिकाणी एकदम छोटासा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. तर ह्या 2 पॉईंटवर मार्केट कसं रिॲक्ट करेल, काय करेल, यासाठी पण आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे जे एंट्री मॉडेल्स आहेत, कोणत्या एंट्री मॉडेल्सवर आपण आपले ट्रेड घेतले ते समजण्यासाठी आपण आपले आता एंट्री मॉड्यूल बघणार आहोत. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर असाल तर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असेल की ही जी चार्ट आहे ही 1 डेच्या कॅन्डल्सवर चार्ट आहे. त्यामुळे आपल्याला हा जो टाईम लागला हा भरपूर मोठा आहे. जे कोणी ऑप्शन ट्रेडर आहेत त्यांना थिटा तर माहितीच असेल. तर या थिटामुळे इथं जो होणारा प्रॉब्लेम आहे, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करतो यासाठी आपल्याला जे आन्सर आहे हे लेक्चरच्या शेवटी मी पूर्णपणे डिटेल्समध्ये एक्सप्लेन केला आहे. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर गार्डियर सरांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आता आपलं जे फर्स्टवालं एंट्री मॉडेल आहे तर या एंट्री मॉडेलमध्ये आपल्याकडे अशा प्रकारे एक आयडियल स्ट्रक्चर असतं. ज्यामध्ये एक रिसेंटवाला हायर आहे आणि एक हायर लो आपल्याकडे असतो. मग आपण काय करतो, आयडीएम होण्याची वाट बघतो. म्हणजे आयडीएम झाल्यानंतर आपल्याकडे हायर आहे बनतो, बरोबर. तर आयडीएम झाल्यानंतर आपण 1, 2, 3 आणि हायर लोपर्यंतचे जितके काही ऑर्डर ब्लॉक असतील हे ऑर्डर ब्लॉक आपण फाइंड करतो. तर यामध्ये आपण कोणता ऑर्डर ब्लॉक घ्यायचा, तर यामध्ये आपण आपला जो फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक असेल हा फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक, याची प्रायोरिटी जी असते ही प्रायोरिटी टॉप मोस्ट असते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण आपली एंट्री प्लॅन करतो आणि आपले जे टार्गेट आहे आपण आपले टार्गेट आपल्या बॉसपर्यंत ठेवतो आणि जी स्टॉप लॉस आहे ही स्टॉप लॉस आपण आपल्या छोट्या टाईम फ्रेममध्ये बनवतो. जसं आपण आपल्या मागच्या एंट्री मॉड्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं आहे, हे जे स्ट्रक्चर असणार आहे हे स्ट्रक्चर आपलं मोठ्या टाईम फ्रेमवर असणार आहे. म्हणजे 1 डे, 1 आवर, 30 मिनिट अशा प्रकारे आपण आपलं स्ट्रक्चर हे मोठ्या टाईम फ्रेमवर ड्रॉ करणार. मग आता हे जर मोठ्या टाईम फ्रेमवर आहे तर ही जी एंट्री असेल ही छोट्या टाईम फ्रेमवर होईल. म्हणजे कसं, छोट्या टाईम फ्रेमवर अशा प्रकारे आपल्याकडे एक स्ट्रक्चर बनेल ज्यामध्ये आपल्याला, ज्याला आपण आयडिया म्हणतो, हा पॉईंट आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बनतो. तर अशा वेळेस मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जेव्हा होईल तेव्हा आपण या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपण आपला एक छोटा ऑर्डर ब्लॉक बघतो आणि या ऑर्डर ब्लॉकपासून आपण आपली एंट्री बनवून टार्गेट बॉसपर्यंतचे पकडतो. हे आपलं फर्स्टवाला आता एंट्री मॉडेल आहे अप ट्रेंडसाठी. जसं आता अप ट्रेंड आहे तर सेम आपलं डाऊन ट्रेंडमध्ये पण असणार. तर असं एक आयडियल स्ट्रक्चर असणार. हा वाला आपला चॉक पॉईंट आणि हा वाला आपला बॉस पॉईंट. मग आयडीएम नंतर आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे जेवढे ऑर्डर ब्लॉक असतील चॉक पॉईंटपर्यंतचे आपल्या, हा आपला चॉक पॉईंट आहे. तर सर्व सापडणार. तर यामध्ये प्रायोरिटी आपली फर्स्टवाला जो ऑर्डर ब्लॉक असेल याला सर्वात जास्त असणार. जसं अप ट्रेंडमध्ये केलं तसंच छोट्या टाईम फ्रेमवर आपण आपलं असं जे स्ट्रक्चर असेल या प्रकारे एक स्ट्रक्चर भेटेल. या स्ट्रक्चरमध्ये आपण या ठिकाणी आपला हा स्विंग जेव्हा घेतला जाईल तेव्हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल. या ज्या लेगमध्ये आहे आपण, या लेगमध्ये आपण आपला एक ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू गॅप सापडणार आणि आपली जी एंट्री आहे, आपली एंट्री ह्या पॉईंटपासून बनवणार आपण आणि आपले टार्गेट बॉसपर्यंत ठेवणार. हे जे आहे हे आपण छोट्या टाईम फ्रेमवर करणार आणि हे जे स्ट्रक्चर आहे आपलं, हे स्ट्रक्चर आपण मोठ्या टाईम फ्रेमवर करणार. अशा प्रकारे आपला हा फर्स्टवाला एंट्री मॉड्यूल. सेकंड जो एंट्री मॉडेल असेल तो सेकंड एंट्री मॉडेल जो आहे
तो आपला सेम असणार आहे, म्हणजे सेम स्ट्रक्चर असेल आपलं. तर या स्ट्रक्चरमध्ये आपण जसं आपला पहिला ऑर्डर ब्लॉक घेतला होता, तर यामध्ये आपण चॉक पॉईंटपासून जो सर्वात जवळचा ऑर्डर ब्लॉक असेल तो आपण घेणार. म्हणजे आता आपल्याकडे हा एक स्विंग आहे, हा एक ऑर्डर ब्लॉक आहे. तर या कंडिशनमध्ये आपण हा घेणार. किंवा असं समजा की हा जो चॉक पॉईंट आहे ना, या चॉक पॉईंटपाशी या ठिकाणी आपल्याकडे एक ऑर्डर ब्लॉक असला ना, तर हा आपण लास्टवाला मानतो आयडीएमपासनं आणि चॉकपासनं फर्स्टवाला. तर हा आपण एंट्रीसाठी आता कन्सिडर करणार आहोत. आता आपली एंट्री हा जो पॉईंट असेल या पॉईंटपासून होणार. हे जे मधले असतात हे ऑर्डर ब्लॉक आपण यांच्यावर एंट्री करत नाही. तर एकतर आयडीएम नंतर फर्स्ट किंवा आयडीएम नंतरचा जो लास्ट चॉकपर्यंतचा त्यावर आपण आपली एंट्री प्लॅन करतो. आता यामध्ये पण सेम असेल. कसं तर तुमचा जो असेल हा छोट्या टाईम फ्रेमवरती अशा प्रकारे स्ट्रक्चर बनत येणार. इथे तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघणार आणि या ठिकाणी तुमचा फेअर व्हॅल्यू गॅप सापडून तुम्ही तुमचे टार्गेट पॉसपर्यंतचे ठेवायचे. हे सर्व तुमचं आता हे जे आहे हे स्ट्रक्चर हे छोट्या टाईम फ्रेमवर होणार, हे जे आहे हे मोठ्या टाईम फ्रेमवर होणार. टार्गेट एंट्री इथनं टार्गेट बॉसपर्यंत आणि स्टॉप लॉस हा जो ऑर्डर ब्लॉक असेल किंवा हा जो स्विंग असेल याच्या खाली तुम्ही ठेवू शकता. सेम आपलं डाऊन ट्रेंडमध्ये पण तसंच ह्या आयडीएम नंतर आपला जो चॉक पॉईंट असेल, हा जो आपला चॉक पॉईंट आहे, हा चॉक पॉईंट या ठिकाणी जे आपले लास्टवाले ऑर्डर ब्लॉक आहे, हा लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आपल्याला आता हा लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आपला एंट्री पॉईंट बनणार. मार्केट जेव्हा मोठ्या टाईम फ्रेममधून इथे जाईल या ठिकाणी आपण छोट्या टाईम फ्रेमवर शिफ्ट व्हायचं. आपल्या या ठिकाणी हा स्विंग घेतल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणार. मग आपण छोट्या टाईम फ्रेममध्येच इथे एक ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू गॅप सापडणार आणि आपली जी एंट्री आहे आपली एंट्री अशा प्रकारे कंटिन्यू करून बॉसपर्यंतचे टार्गेट घेणार. या ठिकाणावरून आपण आपली एंट्री प्लॅन करून बॉसपर्यंतचे टार्गेट पकडणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे वालं जे आहे हे वालं आपलं सेकंडवालं एंट्री मॉडेल आहे. तर हे जे आहे ना हे एंट्री मॉडेल आपण आता जे मी तुम्हाला 2 ट्रेड दाखवले या 2 ट्रेडमध्ये कसं बनलेलं आहे ते मी लाईव्ह चार्टवर एक्सप्लेन करून दाखवतो. निफ्टी बँकची 1 डेची चार्ट फ्रेम आहे. तर यामध्ये मी जरा फास्ट फॉरवर्ड स्ट्रक्चर मॅपिंग करतोय. तर तुम्ही एकतर स्क्रीनशॉट घ्या नाही तर 1 डे टाईम फ्रेमवर जाऊन सेम स्ट्रक्चर मॅपिंग बघून घ्या. तर हा आपल्याकडे एक फर्स्टवाला बॉस पॉईंट आहे. यानंतर पुन्हा या ठिकाणी एक आयडीएम असल्यामुळे हा जो असेल हा पॉईंट आपल्याकडे रिसेंट हाय बनेल. हा ब्रेक होईल त्या पॉईंटला पुन्हा एक बॉस होईल. या ठिकाणी पुन्हा एक आयडीएम बनेल म्हणजे हा पॉईंट हाय झाला आपला. त्यामुळे पुन्हा हा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपल्याला हा एक बॉस पॉईंट भेटेल. त्यानंतर जर आता हा जो पॉईंट असेल हा पॉईंट आपला हा बॉस पॉईंट असल्यामुळे आणि हा रिसेंटवाला हाय असल्यामुळे हा होईल आपला चॉक पॉईंट. जर नीट ऑब्झर्व केलं हा पॉईंट आपला होतोय आता चॉक आणि चॉक झाल्यामुळे पुन्हा आपल्याला काय वेट करावं लागणार. एकतर डाऊन ट्रेंडची मॅपिंग करावी लागेल. पण मार्केट काय करतं आहे इथनं बाईंग देतं आणि आपला जो रिसेंटवाला हाय पॉईंट होता या ठिकाणी आयडीएम झाल्यामुळे हा जो रिसेंट हाय होता हा पॉईंट पुन्हा ब्रेक होतो. मग अशा वेळेस आपण या पॉईंटला चॉक पॉईंट घेतो. आता हा झाला आहे आपला चॉक. कारण हा चॉक झाल्यामुळे आता आपली मार्किंग अप ट्रेंडमध्ये असणार. तर मी आता आपले जे स्विंग आहे स्विंग मार्क करून दाखवतो तुम्हाला आणि त्यामध्ये आपला एंट्री मॉडेल एक्सप्लेन करतो. तर आपला जो स्विंग असेल फर्स्टवाला स्विंग, ही जी रेड कॅन्डल आहे या रेड कॅन्डलपासनं याप्रमाणे आपला एक स्विंग असेल. आणि जर ऑब्झर्व केलं तर हा जो आहे ना हा स्विंग होणार नाही. कारण ही जी मोठी ग्रीन कॅन्डल आहे ना या ग्रीन कॅन्डलच्या या 3 इनसाईड कॅन्डल आहेत. त्यामुळे हा स्विंग नाही मारू शकत आपण. तर आपल्याकडे डायरेक्ट हा वाला एक स्विंग आहे आणि आपला जो आयडीएम आहे आपला आयडीएम या ठिकाणी होणार. तर आपण जी इतक्यात कंडिशन बघितली या कंडिशनमध्ये आपण आपला जो आयडीएम झाला या आयडीएम नंतर आपण आपल्याला जेव्हा ट्रेड घ्यायचे असतात बाईंगसाठी
तेव्हा खालचे जे ऑर्डर ब्लॉक आहेत हे ऑर्डर ब्लॉक आपण चेक करत असतो. तर यामध्ये फर्स्टवाला IDM नंतरचा ऑर्डर ब्लॉक जो असेल तो आपला असेल या ठिकाणी. तर आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी ही जी ड्रॉईंग आहे ही ड्रॉईंग डिलीट करतो आणि लक्षात ठेवा की हा आपला फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक आहे. आपली जी या स्विंगमधली लास्टवाली सेलिंग कॅन्डल आहे ही जी आहे ही रेड कॅन्डल आहे. पण जर नीट ऑब्झर्व केलं हिच्यावरती आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप कुठल्याही प्रकारचा फेअर व्हॅल्यू गॅप दिसत नाही. त्यासाठी आपण काय करतो, पुढच्या कॅन्डलवर शिफ्ट होतो. आता आपल्याकडे ही ग्रीन कॅन्डल आहे. तर ही ग्रीन कॅन्डल आहे हिच्यामध्ये ही जी आहे ही इनसाईड कॅन्डल आहे. त्यामुळे ही फर्स्ट असेल, ही असेल सेकंड आणि ही असेल थर्ड. मग आपल्याकडे या ग्रीन कॅन्डलच्या वरती एक फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे आपण याला ऑर्डर ब्लॉक म्हणून मार्क करू शकतो. अशा प्रकारे आपल्याकडे फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉक हा जो आपला एरिया आहे हा आपला एरिया फर्स्टवाला ऑर्डर ब्लॉकचा एरिया आहे. तर आपल्याला हा जो पॉईंट असेल जेव्हा मार्केट ह्या ऑर्डर ब्लॉकला टच झाले त्यावेळेस आपण काय करतो, आपला आता हा जो IDM झाला यामुळे हाय पॉईंट होता आणि हा जो पॉईंट जेव्हा ब्रेक होईल तेव्हा आपण याला बॉस पॉईंट म्हणतो. म्हणजे आपला हा पॉईंट बॉस पॉईंट असेल. आपला जो एंट्री मॉडेल आपण बघितला की आपण मोठ्या टाईम फ्रेमवर स्ट्रक्चर मॅपिंग करतो आणि या ठिकाणी छोट्या टाईम फ्रेमवर एंट्री करतो. तर बेसिकली आपली जो एंट्री असेल या पॉईंटला एंट्री होईल. आपला स्टॉप लॉस इथेच कुठेतरी छोट्या टाईम फ्रेमवर असेल आणि आपले जे टार्गेट असतील हे बॉसपर्यंतचे असतील, जे की आपण बघतोय सक्सेसफुली अचीव पण झालेले आहेत. तर इथे आपण छोट्या टाईम फ्रेमवर कशी एंट्री करतो हे बघण्याआधी आपण पुन्हा आपली जी पुढची एंट्री आहे, पुढचा जो एंट्री मॉडेल आहे तो पुढचं एंट्री मॉडेल समजून घेऊ. आता बघा हे जे स्ट्रक्चर आहे आपलं हे कंटिन्यू करेल 1 डे टाईम फ्रेमचं आणि या ठिकाणी बॉस करेल. तर बॉस नंतर आपल्याला पुन्हा एक IDM या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी एक IDM आहे. तर हा जेव्हा IDM होईल तेव्हा हा आपला हाय पॉईंट होईल. आणि आपला रूल सांगतो आहे की एकदा की आपला जो IDM झाला, IDM नंतर आपण जे स्विंग असतात या स्विंगमधला आता आपल्याकडे हा जो आहे हा लो पॉईंट असेल किंवा आपण याला चॉक पॉईंट म्हणतो. म्हणजे IDM पासून तर आपला जो चॉक पॉईंट आहे या चॉक पॉईंटपर्यंत जेवढे काही आपले ऑर्डर ब्लॉक असतील त्यापैकी फर्स्ट किंवा लास्टवाला वर्क करतो. मग आपण आता या ठिकाणी बघतोय की हा जो लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आहे हा लास्टवाला ऑर्डर ब्लॉक मार्केट आपल्याला टॅप करताना दिसतोय. या ठिकाणी आपला लास्टवाला ऑर्डर ब्लॉक टॅप झालेला आहे. तर बघा आता आपला जो सेकंड एंट्री मॉडेल होता त्या सेकंड एंट्री मॉडेलनुसार आपले जे टार्गेट असतील, आपले टार्गेट असणार आहेत बॉसपर्यंतचे टार्गेट. साहजिकच आपली एंट्री या ठिकाणी आणि आपला जो टार्गेट आहे हे टार्गेट या ठिकाणपर्यंतचे आणि स्टॉप लॉस आपला या ठिकाणी असेल. म्हणजे ही जी एंट्री करणार आहे आपण ही छोट्या टाईम फ्रेमवर करणार आहे. तर हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. म्हणजे आपण जे स्टार्टिंगला जे ट्रेड तुम्हाला लावून दाखवले होते ते अशा प्रकारे आपण मार्क करू शकतो आपल्या पॉईंट ऑफ इंटरेस्टच्या एंट्री मॉडेलनुसार. तर हे बघा हा जो पॉईंट दिसतोय 3000 हे जे पॉईंट आहे टार्गेटचे 3526 किंवा हे जे आहेत 4390. तर ह्यापैकी एवढं टार्गेट आपलं झालेलं आहे आणि यामध्ये 2-3 अडथळे असतात. ते 2-3 अडथळे जर मार्केटने योग्य प्रकारे क्रॉस केले तर आपल्याला हे पूर्ण टार्गेट बघायला मिळतं. तर जर ऑप्शन ट्रेडिंग करणारे असतील ना तर ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांनी काय करायचं आहे, यासाठी मी आता छोट्या टाईम फ्रेमवर एंट्री करून दाखवेल आणि आपण हा जो इंटरनल स्ट्रक्चर आहे ना हे वालं, या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये अजून किती सारे पॉईंट पकडू शकतो आणि किती मोठे मोठे ट्रेड पकडू शकतो. तर ही जी मॅजिक बघायची असेल तर इथून पुढं नीट लक्ष देऊन बघा मी काय एक्सप्लेन करतो आहे, कसं एक्सप्लेन करतो आहे. पुन्हा हा जो पण ट्रेड असेल आणि येणाऱ्या महिन्यात पण काय होईल ना हे पण मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर त्यासाठी आपण हा जो पॉईंट आहे या ठिकाणी झूम इन करून बघू. हे बाकीचं कन्फ्युजिंग आहे त्यासाठी आपण आता याला डिलीट करू. हा पण पॉईंट आपण आता डिलीट करू आणि या ठिकाणी झूम करून बघू आपण. 15 मिनिट टाईम फ्रेमवर आपण आता निफ्टी बँकमध्ये शिफ्ट होतो आहे. हा जो होता आपला हा पॉईंट होता 15 मिनिट ऑर्डर ब्लॉकचा टाईम, सॉरी 1 डेच्या टाईम फ्रेमचा आपल्याकडे हा वाला ऑर्डर ब्लॉकचा एरिया होता. आता आपण जर नीट ऑब्झर्व केला हा जो पॉईंट आहे हा आपला फर्स्ट टच होतो. आणि आपण एंट्री मॉडेलमध्ये काय एक्सप्लेन केलं आहे की ह्या पॉईंटवर जेव्हा
आपल्याला अशा प्रकारे छोट्या टाईम फ्रेमवर स्ट्रक्चर दिसेल, तेव्हा हा लेफ्टवाला स्विंग आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट म्हणून मार्क करतो. आणि एंट्री घेण्यासाठी आपण हा जो बाईंगचा स्विंग तयार झालेला असतो, या बाईंगच्या स्विंगमध्ये एक ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप सापडतो आणि त्यावरनं एंट्री क्रिएट करतो. जसं की आता हे बघा, म्हणजे इथं आपली एंट्री असेल आणि स्टॉप लॉस असेल तो आपल्या या फेअर व्हॅल्यू गॅपचा किंवा हा जो स्विंग असतो याच्या खाली ठेवून आपण टार्गेट घेत असतो. तर आता हे कसं करायचं बघा. तर यासाठी बघा, आपल्याला आता हा पॉईंट जो आहे ना, हा फर्स्टवाला आपला ऑर्डर ब्लॉकचा टच आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवा तुम्ही, मी आता ह्या ज्या लाईन्स आहेत, या लाईन्स ऑर्डर ब्लॉकचा कट करतो, इथं कन्फ्युजन नाही होण्यासाठी. तर आपल्याकडे इथनं हा वाला एक स्विंग आहे आणि डायरेक्ट मार्केट इथनं पुन्हा हा स्विंग येते लेफ्टवाला. म्हणजे आपला हा जो पॉईंट असेल, हा पॉईंट असेल मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. आता हा पॉईंट सांगण्याआधी, एंट्री पॉईंट सांगण्याआधी मी एक तुम्हाला सांगतोय, एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, तो लक्षात ठेवा. मार्केटला जवळजवळ 3000 पॉईंट ट्रॅव्हल करायचं आहे. त्यामुळे हा जो ऑर्डर ब्लॉक असेल आपला 1 डेचा, त्याला टच केल्या लगेच वर नाही जाणार. या ठिकाणी आपल्याला मिनिमम 2 किंवा 3 ट्रेड ट्राय करावे लागतात, ज्यापैकी आपला फर्स्ट ट्रेड जरी फेल झाला तरी आपला सेकंड किंवा थर्ड ट्रेड आपल्याला आपले मॅक्झिमम टार्गेट देऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी मी काय करतोय ना ते ऑब्झर्व करा. तर फर्स्ट एंट्री आपली बघा, या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, मग आपल्याला हा जो पॉईंट असेल, या पॉईंटमध्ये बाईंगच्या ऑर्डर ब्लॉक सापडावा लागेल आणि त्या ठिकाणावरून एंट्री घ्यावी लागेल. तर आपल्याकडे फक्त आणि फक्त हा जो आहे, हा ऑर्डर ब्लॉक ह्या बाईंग लेगमध्ये शिल्लक होता, कारण यावरती हा जो आहे, हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. तर इथं जर नीट ऑब्झर्व केलं, इथं आपल्याला कुठल्याही प्रकारची रिट्रेसमेंट बघायला भेटत नाही. त्यामुळे आपण इथं एंट्री क्रिएट करू शकत नव्हतो. तर मार्केट पुन्हा काय करतं, हा जो पॉईंट आहे, या पॉईंटच्या या ठिकाणी टच केलं आहे ना, म्हणजे इथली लिक्विडिटी उचलली. तर आत्ता यावेळेस आपल्याला हे स्ट्रक्चर विसरून जायचं आणि हे जे स्ट्रक्चर असेल, या स्ट्रक्चरमध्ये आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट फाइंड करायचा. तर तो कसा होणार, हा फर्स्टवाला स्विंग, पुन्हा हा खाली स्विंग आणि हा जो असेल आपला, हा आपल्याला होणार मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. आणि हा मग आपला जो बाईंगचा लेग आहे, हा ज्या बाईंगच्या लेगमध्ये आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप किंवा आपला ऑर्डर ब्लॉक सापडून त्या ठिकाणावरून एंट्री क्रिएट करावी लागेल. तर या ठिकाणी हा जो आहे, हा आपला ग्रीन कॅन्डल छोटी आली, हिच्यावरती हा आपला FVG किंवा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. आता याचं बी एक्सप्लेनेशन आपल्याकडे आहे, मी हे तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपच्या लेक्चरमध्ये नाही सांगितलं. हा जो गॅप असतो ना, गॅप अप गॅप डाऊनवाला, याला पण आपण फेअर व्हॅल्यू गॅप म्हणू शकतो. त्यामुळे हा जो आहे आपला असतो, हा जो असतो आपला एक व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक असतो. तर अशा वेळेस आपण या ठिकाणावरून एंट्री क्रिएट करायची आणि 2 किंवा 3000 पॉईंट आपले खूप जास्त असतात. त्यामुळे आपण हा फर्स्टवाला किंवा सेकंडवाला पॉईंट जो असतो, हा असतो लिक्विडिटी पॉईंट. तर तिथपर्यंतचे टार्गेट मिनिमम घेऊ शकतो आपण. हा फर्स्टवाला आणि हा सेकंडवाला. जर नीट ऑब्झर्व केलं, आपल्याकडे या ठिकाणी 960 पॉईंट आपण साहजिकच कॅप्चर, असं आपल्याला 900 ऑलमोस्ट 1000 पॉईंट आपल्याला या ठिकाणी कॅप्चर होताना दिसत आहेत. आणि आपला जो स्टॉप लॉस आहे, आपण आपल्या ऑर्डर ब्लॉकचा खाली लावतो. आता ज्यांचं रिफाईन ऑर्डर ब्लॉकचं लेक्चर झालं आहे, ते हा जो स्टॉप लॉस आहे, हा स्टॉप लॉस अजून छोटा करू शकतात. त्यासाठी रिफाईन ऑर्डर ब्लॉकचं लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्या. आता बघा, ही झाली आपली फर्स्ट एंट्री. आता ही फर्स्ट एंट्री डायरेक्ट आपल्याला आपले बॉसपर्यंतचे टार्गेट देत तर नाही, कारण बघा, जर तुम्ही नीट एक्सटेंड केलं याला, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जाऊ शकतो. त्यामुळे आपण फक्त स्टार्टिंगला काय केलं, जे लिक्विडिटी पॉईंट्स होते तिथपर्यंत आपलं टार्गेट घेतलं. आता सेकंड टाईम काय करायचं, पुन्हा आपला पूर्ण एवढा एरिया जो होता ना, तो 1 डेचा ऑर्डर ब्लॉकचा एरिया होता. त्यामुळे आपण पुन्हा जेव्हा मार्केट हा वाला लिक्विडिटी पॉईंट हंट करेल या ठिकाणी, तेव्हा हा जो एरिया बनलेला, हा जो डाऊन ट्रेंडचा फ्लो बनला आहे ना, यामध्ये आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट फाइंड करणार. बघा, तर आपलं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कुठं दिसतं आहे आपल्याला, तर इकडे एक स्विंग आहे, पुन्हा इथे एक स्विंग आहे, हा एक स्विंग, आणि हा जो स्विंग असेल, हा पुन्हा इकडे येईल, तेव्हा हा आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आहे ना, तर मग आता जेव्हा मार्केट पुन्हा खाली येईल,
तेव्हा आपल्याला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर ह्या लेगमध्ये आपलं जे आहे एंट्रीसाठी पॉईंट सापडायचे असतात. तर आपल्याकडे ते 2 पॉईंट आहेत. 2 पॉईंट कोणते? इथे एक ऑर्डर ब्लॉक, कारण याच्यावरती फेअर व्हॅल्यू गॅप आहे, म्हणजे हा व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक. आणि दुसरा जो पॉईंट आहे ना, दुसरा जो पॉईंट जर तुम्ही आता हे पण पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सेपरेट लेक्चर असणार आहे ब्लॉक्सवरती. ब्लॉक नक्की काय असतात. या ठिकाणी आपला आहे तर मिटिगेशन ब्लॉक आहे, म्हणजे इथे एक छोटासा असा स्विंग असतो. हा जो स्विंग जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला, हा स्विंग प्लस हा जो आपला आहे ना, इथून या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत एक गॅपअपवाला जो गॅप आहे तो गॅप आहे. त्यामुळे आपण याला फेअर व्हॅल्यू गॅप म्हणतो. आणि हा जो असतो हा आपला असतो मिटिगेशन ब्लॉक. तर या मिटिगेशन ब्लॉकवरनं आपल्याला एंट्री क्रिएट करण्याची संधी मार्केटने दिली, कारण इथं आपल्याला ही जी ग्रीन कॅन्डल आहे ही रिट्रेसमेंट घेताना दिसते. त्यामुळे आपण हा एंट्री पॉईंट घेऊन याच्या मिटिगेशन ब्लॉकच्या खाली आपला स्टॉप लॉस लावतो आणि हा रिसेंटवाला लिक्विडिटी पॉईंट आपण आपलं टार्गेट म्हणून घेतो. आता तुमची जी सेकंडवाली एंट्री आहे ना, आपण सेकंडवाली एंट्री पण पूर्ण जो 1 डेचा बॉस आहे तिथपर्यंत आपण घेऊ शकतो. कधी कधी यासाठी तिसरी एंट्री पण आपल्याला घ्यावी लागते, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा वरती न जाता पुन्हा खाली येऊ शकतो. त्यामुळे आपण छोटे छोटे टार्गेट घेत असतो पहिल्या 2 एंट्र्यांमध्ये. तर जर नीट ऑब्झर्व केलं ना तुम्ही, आता आपली जी सेकंडवाली एंट्री आहे ही सेकंडवाली एंट्री आपली विदाऊट स्टॉप लॉस हिट होता आपलं जे 3500 पॉईंटचं टार्गेट आहे हे 3500 पॉईंटचं टार्गेट आपल्याला देऊन जाते. आता इथे आपला 1:50चा रिस्क रिवॉर्ड बनतो आहे. पण हे जरा अनरिअलिस्टिक वाटतं, कारण या ठिकाणी पूर्ण थिटा आपलं काम करेल आणि आपला जो प्रॉफिटेबल पोझिशन आहे या प्रॉफिटेबल पोझिशनमध्ये आपल्याला खूप मोठा मार बसेल. त्यामुळे काय करायचं, ही जी पोझिशन आहे ही पोझिशन मी कोणाला सजेस्ट करेल, जर जे इन्व्हेस्टिंगवाले असते त्यांना डायरेक्शन प्रेडिक्शनसाठी ही पोझिशन आहे ही महत्त्वाची आहे. किंवा जे मार्जिन ट्रेडिंग करता ते मार्जिन ट्रेडिंग करणारे अशा प्रकारे जी पोझिशन आहे ही पोझिशन स्टॉक्समध्ये वापरू शकतात. तर मग ऑप्शन ट्रेडर्सनी काय करायचं, तर ऑप्शन ट्रेडर्ससाठी आपल्याकडे पुन्हा एक पर्याय आहे. तर बघा, आता ही जी पोझिशन आहे मी बॅक टू बेसिक्स म्हणजे फक्त लिक्विडिटी पॉईंट जे असतात या लिक्विडिटी पॉईंट्सपर्यंत घेतो. अशा प्रकारे फक्त 968 पॉईंट आपले या ठिकाणी आपण मार्क केले. तर बघा, आता आपल्याला माहिती आहे की आपण पोझिशन घेतल्यानंतर आता बॉसपर्यंतचे आपले टार्गेट असणार आहेत. म्हणजे एकंदरीत आपली जी डायरेक्शन आहे ती मोठ्या टाईम फ्रेमवर आपण प्रिडिक्ट केली आहे की ती बॉसपर्यंतची असणार आहे. त्यामुळे आपले जे ट्रेड असणार आहे आता आपण फक्त आणि फक्त कॉल साईडचे घेणार आहोत. तर ते कसं करायचं या ठिकाणी आता इथून पुढं जो महत्त्वाचा पार्ट आहे, हा महत्त्वाचा पार्ट ऑप्शन ट्रेडरसाठी इथून चालू होत आहे. एकदा की तुमच्या 2 पोझिशन संपल्या आणि मार्केटने 900 पॉईंटची मोमेंटम दिली आहे, म्हणजे आपल्याला आता जो फ्लो आहे वरच्या साईडला मार्केटचा चालू होताना दिसतोय. त्यामुळे काय करायचं, आता हा जो रिसेंटवाला हाय जो होता या हायवरची लिक्विडिटी आता मार्केटने घेतली आहे. आता एकदा की लिक्विडिटी घेतली की मार्केट या ठिकाणी जो रेजिस्टन्स समजून मार्केटमध्ये एंट्री घेतात ना या ठिकाणी अशा प्रकारे, आणि इथे या कॅन्डलच्या खाली आसपास स्टॉप लॉस लावलेला असतो. तर त्यांची पोझिशन घ्यायला मार्केट पुन्हा खाली येतं. मग जेव्हा त्यांचा स्टॉप लॉस या ठिकाणी कुठे हंट होतो तेव्हा मार्केट काय करतं, म्हणजे ती लिक्विडिटी उचलून पुन्हा आपली डायरेक्शन कंटिन्यू करतं. म्हणजे सरळ वरती न जाता लिक्विडिटी गेन करत मार्केट वर जात असतं, एक एक पायरी चढत मार्केट वर जात असतं. तर अशा वेळेस ऑप्शन ट्रेडर्सनी काय करायचं, SMCचा वापर करून. आता नवीन हाय क्रिएट झाला आपला, म्हणजे हा SMCचा जो आपण IDM वगैरे बघतो ना त्या प्रकारे नाही बघायचा. हा वाला जो हाय असेल तो आपण जो रिसेंटवाला हाय होता, म्हणजे रिसेंटवाला जो टॉप मोस्ट पॉईंट होता तो ब्रेक होईल, तो आपला हाय पॉईंट आपण अशा वेळेस मानायचा आता, कारण आपली एंट्री इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्टवर झाली आहे ऑलरेडी. तर अशा वेळेस इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नाही बघायचं, फक्त जो ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू गॅप असेल तो फेअर व्हॅल्यू गॅप बघायचा. तर त्यासाठी मी आता तुम्हाला इथे एक मॅजिक दाखवतो. चला, हा जो आहे आता ही जी आपली असेल या स्विंगमधली लास्टवाली सेलिंग कॅन्डल आहे आणि या सेलिंग कॅन्डलच्या वरती हा आपला फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे. नीट ऑब्झर्व करा, हा वाला फेअर व्हॅल्यू गॅप पण आहे. मग आपण आपली जी एंट्री आहे आपली एंट्री या ठिकाणावरून इनिशिएट करू शकतो. या ठिकाणी एंट्री हा जो आहे ऑर्डर ब्लॉक असल्यामुळे आपण या ठिकाणी आपला स्टॉप लॉस ठेवतो आणि जे टार्गेट ठेवायचं असतं, पुन्हा जो हाय असतो आपला हा बनलेला, हा हाय आपला टार्गेट म्हणून ठेवायचं असतं.
हे झाले आपले 627 पॉईंट्स. तर हा जो स्टॉप लॉस आहे हा रिफाईन करा, हा अजून छोटा होईल तुम्हाला. हा जो रिस्क रिवॉर्ड 1:5चा दिसतोय अजून तुम्हाला मोठा भेटेल. तर पुन्हा काय करायचं बघा, आता हा हाय ब्रेक झाला, याच्यावरची लिक्विडिटी गेली तर मार्केट पुन्हा काय करतं, खाली येतं आणि तिथनं एंट्री बनवून आपल्याला पुन्हा टार्गेट घेता येतात. तर हे जे आहे ना, इथं जर तुम्ही एंट्री बनवली असती तर ही एंट्री तुमची छोटी एंट्री असती आणि या ठिकाणी तुमचा जो रिस्क रिवॉर्ड आहे हा मॅनेज झाला नसता. तर पुन्हा काय करायचं, वाट बघायची मार्केट नवीन हाय कधी क्रिएट करते. तर मार्केट काय करतं, या ठिकाणी ब्रेक देऊन पुन्हा एक हाय क्रिएट करतं आणि पुन्हा एक फॉल बॅक घेतं. तर अशा वेळेस पुन्हा काय करायचं, हा जो वरती जाणारा बाईंगचा लेग आहे या बाईंगच्या लेगमध्ये आपल्याला ऑर्डर ब्लॉक सापडायचा. जर नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डलच्या वरती हा गॅपअपवाला फेअर व्हॅल्यू गॅप आहे. त्यासाठी आपण हा आपला ऑर्डर ब्लॉक मारू शकतो. या ठिकाणावरून तुम्ही एंट्री क्रिएट करायची असते आणि टार्गेट हावाला जो रिसेंटवाला हाय असतो हा हाय तुमचा टार्गेट घेऊन टार्गेट सेट करायचे असतात. म्हणजे फक्त आपण आपला जो पॉईंट ऑफ इंटरेस्टचा एंट्री मॉडेल होता त्यावरून आपण डायरेक्शन चेक करून घेतली मार्केटची आणि त्यावरून आपण इतके ट्रेड घेतो इंटरनली ऑप्शन ट्रेडर्ससाठी. तर पुन्हा काय करायचं, जेव्हा हाय क्रिएट होईल तेव्हा पुन्हा आपण या ठिकाणावरनं आपली एंट्री बनवू शकतो. तर कसं, आता रिसेंटवाला हाय आपण मार्क करून ठेवू म्हणजे जो आपल्याला टार्गेटसाठी पॉईंट सोपं पडेल. इथं जर असतं ना, तर मी थोडंशी पोझिशन साईडला घेतो आणि इथे मी तुम्हाला आपला जो रिजेक्शन ब्लॉक असतो रिजेक्शन ब्लॉक मार्क करून दाखवतो. आता ब्लॉक आहे ना, रिजेक्शन ब्लॉक, मिटिगेशन ब्लॉक, हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये आहेच. रिजेक्शन ब्लॉकचं कसं असतं, ही जी कॅन्डल असते ही कॅन्डलची जी विक असते ना हिचा 50% पकडायचा असतो. आता ही 50%पासून तुम्हाला रिट्रेसमेंट बघायला मिळते, कारण इथे ना तुम्हाला एकही ऑर्डर ब्लॉक नाही आहे किंवा फेअर व्हॅल्यू गॅप नाही आहे. त्यामुळे मार्केट डायरेक्ट आपला रिजेक्शन ब्लॉकवर येतं. त्या रिजेक्शन ब्लॉकवर आल्यावर नंतर आणि रिट्रेसमेंट दाखवल्यानंतर तुम्ही तुमची एंट्री या ठिकाणी बनवता आणि हाय पॉईंट तुमचं टार्गेट म्हणून पकडता आणि स्टॉप लॉस तुमचा रिजेक्शन ब्लॉकच्या खाली लावू शकतात. पुन्हा आपल्याला 1:7चा रिस्क रिवॉर्ड मिळाला. आता काय करताय आपण, जर इथे एंट्री क्रिएट करायला गेलो ना तर आपल्याला इथे दिसते की मार्केट फॉल होताना दिसते. आपला स्टॉप लॉस जर या ठिकाणी एंट्री क्रिएट केली तर जाईल. तर मार्केट या ठिकाणावरून रिट्रेसमेंट का घेते ना, बघा आता याचं एक कारण आहे, जे कारण आपण आता फाइंड करण्याचा प्रयत्न करू. तर मी यासाठी एक एरिया मारतो जेणेकरून आपल्याला कारण कळेल की मार्केट आपली जर इथे एंट्री केली असती तर आपल्याला लॉस का दिला असता या ठिकाणी. तर आपण पुन्हा 1 डे टाईम फ्रेमवर शिफ्ट होऊ. तर आपण जो एरिया मारला आहे तो हा एरिया आहे. तर हा एरिया आपल्याला कुठं मिटवताना दिसतोय, आता ही आपण 1 डेची टाईम फ्रेम 1 डेच्या टाईम फ्रेमवर आलो आहे. तर बघा 1 डेवर आपण जेव्हा खाली येतोय ना तेव्हा खाली आपल्याकडे स्विंग बघा कसे आहेत, हे वाले स्विंग आहेत. हे वाले आपले स्विंग आहेत. आता ह्या स्विंगमध्ये बघा इथे तुम्हाला आता हे पण आपल्याला मी पुढच्या लेक्चरमध्ये नीट एक्सप्लेन करणार आहे. हा पण एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि ही जी कॅन्डल आहे पूर्ण रेड, ही रेड कॅन्डल आपली मोठ्या टाईम फ्रेमवरती ऑर्डर ब्लॉक आहे. पण हा ऑर्डर ब्लॉक कोणता आहे, डाऊन ट्रेंडसाठीचा ऑर्डर ब्लॉक आहे. त्यामुळे मार्केट जेव्हा ह्या ठिकाणी येईल ना, या ठिकाणावरून तुम्हाला डाऊन ट्रेंडसाठी रिट्रेसमेंट दिसेल. मग अशा वेळेस आपण या ठिकाणी कॉल नसतो घ्यायचा, या ठिकाणी एक पुटची पण एंट्री बनते. पण मी फक्त आज तुम्हाला कॉलवाल्या एंट्री सांगणार आहे. या ज्या पुटवाल्या एंट्री ना या शॉर्ट टर्मवाल्या त्या पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. तर त्यामुळे आपण या ठिकाणी जेव्हा मार्केट टच होईल तर आता मी हा पॉईंट असाच राहून देतो ऑर्डर ब्लॉकचा आणि पुन्हा 15 मिनिटावर शिफ्ट होतो. म्हणजे आपली लास्टवाली एंट्री ही होती. तर ह्या एंट्रीनंतर बघा हा जो पॉईंट होता या ठिकाणावर टच झाला. म्हणजे आता आपल्या डोक्यात काय असलं पाहिजे की डाऊन ट्रेंडचा आपला ऑर्डर ब्लॉक टच झाला आहे. यासाठी आपण आता कॉलची एंट्री इथं बनवू नाही शकत. यासाठी आपल्याला पुढच्या एंट्र्या फाइंड कराव्या लागतात. तर हे मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला. तर त्यानंतर बघा जेव्हा हे मार्केट पुन्हा रिट्रेसमेंट देईल ना तेव्हा आपल्याला या पॉईंटवरून एक एंट्री पॉईंट सापडायचा असतो. तो कसा सापडायचा आणि हा इथून कॉल का घ्यायचा याचं कारण काय,
तर आपले जे आपण टार्गेट ठरवले डे टाईम फ्रेमवर आपण जी स्ट्रक्चर मॅपिंग केली होती, त्यामध्ये आपले टार्गेट जे असतात ते बॉसपर्यंत जे आपण ठेवलेले होते, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या टार्गेटपर्यंत आपल्याला कॉलच घ्यायचा आहे, आपण पुढचा विचार करणार नाही आहेत. मग बघा, आता आपल्याकडे आपण एवढा जो एंट्री घेत आलो आहे ना, यामध्ये कुठे ना कुठे आपला जो एक ऑर्डर ब्लॉक किंवा ऑर्डर फ्लो असेल जो टॅप झालेला नसतो. मग ह्या ठिकाणावर मार्केट जेव्हा रिट्रेसमेंट घेईल तेव्हा ही जी एंट्री असेल अशा ऑर्डर ब्लॉकवरनं बनेल किंवा अशा फेअर व्हॅल्यू गॅपवरनं बनेल की जो याआधी टॅप झालेला नाही. टॅप म्हणजे काय, तर जसे की हा एक ऑर्डर ब्लॉक होता, मार्केट खाली येतं आणि याला टॅप करतं, म्हणजे हा झाला टॅप. आता यामध्ये एक ऑर्डर ब्लॉक आहे की जो आपला टॅप झालेला नाही, तो कोणता, आता ही जी रेडवाली कॅन्डल आहे ना, ही रेडवाली कॅन्डल ही आपली ऑर्डर ब्लॉक असते, कारण ही जे आहेत ह्या इनसाइड कॅन्डल आहेत आणि ही रेड फर्स्ट, ही वाली सेकंड आणि ही वाली थर्ड, म्हणजे हिच्यावरती एवढा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्यामुळे हा पूर्ण एक आपला रेड कॅन्डल आपण ऑर्डर ब्लॉक म्हणून मार्क करू शकतो. बाकी बघा इथं जो आहे हा पण टॅप झालेला आहे, तर हा फर्स्टवाला, आणि इथे पण एक होता की जो टॅप झालेला नव्हता. तर मग आपण या ठिकाणावर ऑर्डर ब्लॉक मार्क करतो, एक्सटेंड करतो. जर या ठिकाणी आपल्याला मार्केटने स्ट्रक्चर शिफ्ट होताना दाखवलं, म्हणजे जसं की आता बघा मार्केट आलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर शिफ्टचा पॉईंट देत आहे, तर अशा वेळेस आपण या ठिकाणावरून आपली कॉलची एंट्री पुन्हा इनिशिएट करायला सुरुवात करू शकतो. तर मग आपण काय करतो, आता बघा या ठिकाणी कॉलची एंट्री इनिशिएट करू शकतो आणि आपला स्टॉप लॉस आपल्या जो ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू गॅप जो काय असेल त्या ठिकाणी लावू शकतो. आणि हे जे आहे 241 पॉईंट दिसत आहे, याला रिफाईन करून तुम्ही ऑर्डर ब्लॉक रिफाईन करून छोटं करू शकतात. आता आपल्याकडे रिसेंटवाला हाय कोणता आहे मार्केटमध्ये, मग हा वाला लेटेस्टवाला रिसेंटवाला हाय पॉईंट मार्केटमध्ये आपण बघतो. तर या पॉईंटपर्यंत आपण आपले टार्गेट ठेवायचे. हे झाले तुमचे 1100 पॉईंट्स, आणि तुमचा स्टॉप लॉस तुम्ही छोटा पण करा. तुमचा स्टॉप लॉस जर तुम्ही अजून छोटा जर केला, हा रिस्क रिवॉर्ड तुमचा बराच मोठा होईल. म्हणजे तुमचा जर तुम्ही 1 मिनिट टाईम फ्रेमवर जर गेले, छोटा केला, तो 1:10 पर्यंत इझिली जाईल. आता हे मी करून दाखवेल, यासाठी तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामवर DM करा. मी तुम्हाला त्यासाठी वाटलंच तर इंस्टाग्रामवर तुमच्यासाठी एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पण टाकेल. आता पुन्हा तुम्ही काय करू शकता, जेव्हा या ठिकाणी अशा प्रकारे मार्केट वर जाईल आणि पुन्हा खाली येईल, तेव्हा ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू गॅप सापडून इथे एंट्री बनवू शकतात, किंवा हीच एंट्री तुम्ही पूर्ण एक्सटेंड करून या ठिकाणापर्यंतचे टार्गेट पण इझिली घेऊ शकतात. कारण ते बघा किती दिवस लागले याला, 9 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर, म्हणजे 10 दिवसामध्ये तुम्हाला जवळजवळ 2788 पॉईंट भेटत आहेत. आता हे 2788 पॉईंट तरी 10 दिवसाचा जरी थेटा वापरला ना तुम्ही या ठिकाणी, तरी इतके जास्त पॉईंट आहेत नाही 2788 की तुमची लाईफ बदलून जाईल. जरी तुमच्याकडे 10,000 20,000 किंवा 50,000 जरी कॅपिटल असेल ना, तरी हा एक ट्रेड जर तुम्ही कॅप्चर केला तरी तुमचं आयुष्य बदलून जाईल या ठिकाणी. त्यासाठी सांगतोय की आत्तापासूनच तुम्ही जे SMCचे लेक्चर आहेत ते पूर्ण करायला स्टार्ट करून द्या आणि लक्ष देऊन नोट्स काढून हे लेक्चर पूर्ण करा. आणि तुमचा जो एखादा गरजू मित्र असेल ना, त्याला ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवा, कारण आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल ना, तर त्यावेळेस मागं पुढं बघायचं नसतं. आता हा झाला फर्स्टवाला एंट्री मॉड्यूल. आता सेकंडवाला जो आहे ना, तो सेकंडवाल्यासाठी मी तुम्हाला पुन्हा 1 डेच्या टाईम फ्रेमवर स्ट्रक्चर मॅपिंग करून 1 डेच्या टाईम फ्रेमवर नेतो. आणि 1 डेच्या टाईम फ्रेमवर मी तुमचा जो पॉईंट होता लास्टवाला ऑर्डर ब्लॉक, हा लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आहे हा वाला, जो आपण मागाशी मार्क केला होता त्या एंट्री मॉड्यूलसाठी. आणि हा जो एरिया आहे, तर हा एरिया आपण 5 मिनिटामध्ये बघू. आता आपण 15 मिनिटात बघितलं होता, हा एरिया आपण 5 मिनिटामध्ये बघू. आता की एकदा आपला डेवाला टाईम फ्रेमवाला ऑर्डर ब्लॉक टच झाला आहे, तर यावेळेस आपण काय करतो, इथे आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट फाइंड करणार. तर बघा आपल्याकडे हा पॉईंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्टवाला स्विंग, पुन्हा हा लास्टवाला स्विंग आणि हा आपला मार्केट स्ट्रक्चर शिफ्टवाला पॉईंट. हा झाला आपला MSS मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. तर मग अशा वेळेस तुम्ही एंट्री कुठनं करणार, हा आपला ऑर्डर ब्लॉक, यावरती तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅप पण बघायला मिळेल.
म्हणजे एकतर एंट्री खरं तर एंट्री इथूनच इनिशिएट होते आणि आपला स्टॉप लॉस इथे असतो. कारण हे बघा, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट ग्रीन कॅन्डलने क्लोज केला आणि गॅप डाऊन होऊन मार्केट या ठिकाणी ओपन झालं. त्यामुळे जेव्हा मार्केट या ठिकाणी क्लोज होईल मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट नंतर आणि इथे ओपन होईल, त्यावेळेस तुम्हाला हा बघा, हा एक फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट झालेला होता. ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन होईल त्यावेळेस तुम्ही तुमची एंट्री इनिशिएट करू शकत होते. आणि आपला ऑर्डर ब्लॉकचा पॉईंट हा वाला पूर्ण FVG आणि ऑर्डर ब्लॉक मी एकत्र मार्क केला याच्यामध्ये. हा तुमचा पॉईंट झाला असता एंट्री पॉईंट आणि तुमचं टार्गेट असतं ही वाला रिसेंटवाला एक स्विंग असतो, त्याला लिक्विडिटी पॉईंट म्हणतो, बरोबर. तर तो तुमचा असतं टार्गेट पॉईंट. तर हा टार्गेट पॉईंट तुमचा अचीव होतोय का नाही बघू आपण. ऑर्डर ब्लॉकच्या खाली थोडासा बफर द्यायचा असतो. एक तर तुमची एंट्री तुम्ही इथून पण इनिशिएट करू शकत होते किंवा पुन्हा मार्केट जेव्हा तुमचं ऑर्डर ब्लॉकला टच करतं, म्हणजे हा वाला ऑर्डर ब्लॉक तुमचं टच करतं, त्यावेळेस पण तुम्ही तुमची एंट्री इनिशिएट करू शकत होते. तर बघा, इथे पण आपला जो रिस्क रिवॉर्ड आहे, हा रिस्क रिवॉर्ड आपला 1:10चा रिस्क रिवॉर्ड आहे. आता आपण 5 मिनिटावर आहोत निफ्टी बँकच्या. या ठिकाणी पण आपण काय करू शकत होतो, 1 मिनिटामध्ये अजून ऑर्डर ब्लॉक रिफाईन करून हा स्टॉप लॉस छोटा करू शकत होतो. हे रिफाईन ऑर्डर ब्लॉक तुम्ही मला करून दाखवायचे, ज्यांचं लेक्चर झालेलं आहे त्यांनी. बघा, आता आपण ही फर्स्टवाली एंट्री झाली. आता आपली सेकंडवाली एंट्री आहे ती आपण बघू. आता म्हणजे यामध्ये आपण फर्स्टवाली एंट्री आपल्या बॉसपर्यंत आपण काय टार्गेट लगेच घेऊ शकत नाही. हे आहे आपले तर बॉसपर्यंतचे टार्गेट. तर सेकंड एंट्री बघा आपली. सेकंड एंट्रीमध्ये आता हा जो लिक्विडिटी पॉईंट होता, हा लिक्विडिटी पॉईंट आता हंट होताना दिसतोय आपल्याला. हा लिक्विडिटी पॉईंट आता हंट झाला आहे. त्यामुळे हा जो लेग असेल, या लेगमध्ये आपण आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट फाईंड करणार. म्हणजे आपला जो सेकंड एंट्री मॉडेल बघितला होता बघा, पॉईंट ऑफ इंटरेस्टवाला, तो आहे हा. तो लक्षात घेऊन तुम्ही करा. आता स्विंग कुठे कुठे, इकडे एक स्विंग आहे, पुन्हा इथं खाली हा वाला एक स्विंग आहे. त्यानंतर इथून जेव्हा मार्केट इथे गॅप अप देईल ना, पुन्हा हा वाला एक स्विंग बनतो. म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट आपण म्हणू शकतो. एकदा की मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं तर आपला जो हा एरिया असेल, या एरियामध्ये आपण फेअर व्हॅल्यू गॅप किंवा आपला मिटिगेशन ब्लॉक जो काय असेल तो आपण फाइंड करू शकतो. तर जर नीट ऑब्झर्व केलं ना, ही जी एंट्री आहे, ही एंट्री आपली कुठून झाली बघा. ही एंट्री आपली जी क्रिएट होती आहे, जो मार्केट स्ट्रक्चर शिफ्टवाला जो पॉईंट होता ना, या ठिकाणी आपल्याला हा जो आहे, हा आपला मिटिगेशन ब्लॉक आहे. ही जी विग आहे ना, ही विग आपली मिटिगेशन ब्लॉक आहे. कारण आता हे पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला टोटली एक्सप्लेन करावे लागेल, तेव्हा आपल्याला समजेल. अशा प्रकारे या ठिकाणी बाईंग होती. त्यामुळे आपला हा जो आहे, हा मिटिगेशन ब्लॉक होता. कारण या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हा पण एक फेअर व्हॅल्यू गॅप होता किंवा फक्त कॅन्डलची बॉडी आहे, इथं कुठली दुसरी तिसरी कॅन्डल नाही आहे. त्यामुळे आपली एंट्री इनिशिएट या ठिकाणावरून करतो आपण. तर ही एंट्री या ठिकाणी कॉलची एंट्री आपल्या मिटिगेशन ब्लॉकच्या खाली आपला स्टॉप लॉस आणि आपले जे टार्गेट आहे रिसेंटवाली लिक्विडिटी बघून आपण ठेवू शकतो. जसं की हे जे पॉईंट आहे, हा रिसेंटवाला लिक्विडिटी पॉईंट आहे, हा आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो. हे झालं आपलं टार्गेट. आता सेकंडवाली एंट्री बघा, हिने बरेच मोठं आता एक्सपान्शन दिलं आहे किंवा याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. हे डिस्प्लेसमेंट दिल्यामुळे आपलं जे आपण टार्गेट आहे, हे टार्गेट ह्या लिक्विडिटी पॉईंटपर्यंत घेऊ शकलो. किंवा आपण पुढचा विचार आता का करत नाही या ठिकाणी, तर बघा आपल्याकडे पुन्हा 1 डे टाईम फ्रेमवर आपण शिफ्ट होतो. आणि या 1 डे टाईम फ्रेमवर आपल्याकडे या ठिकाणी आता लिक्विडिटी वॉइड्स आहेत. त्यामुळे जेव्हा मार्केट या ठिकाणी लिक्विडिटी वॉइड्सला टच होईल, आपण कॉलचा विचार करत नाही, या ठिकाणी आपण पुटचा विचार करतो. तर मार्केट जेव्हा पुन्हा या ठिकाणी कुठे, आता आपल्याला पॉसिबल पॉईंट येणाऱ्या फ्युचरमध्ये पॉसिबल पॉईंट कोणते असू शकतात बाईंगचे, ते मी तुम्हाला सांगतो जरा. पॉसिबल पॉईंट कोणते आपल्याकडे, हा वाला इथे एक मिटिगेशन ब्लॉक आहे.
किंवा त्याच्याच खाली आपल्याला पुन्हा हा एक ऑर्डर ब्लॉक आहे, जो की आपला बाईंगसाठी प्रेफरेबल पॉईंट बनू शकतो. म्हणजे जेव्हा मार्केट तुम्हाला या ठिकाणी येईल त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणावरून बाईंग करू शकतात. किंवा अजून एक पॉईंट आहे जो की आपला टॅप झालेला नाही आहे, तो जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे आपला हा एक ऑर्डर ब्लॉक सेकंडवाला. आणि थर्डवाला लास्टवाला ऑर्डर ब्लॉक आहे तो हा ऑर्डर ब्लॉक असेल. ह्या तीनपैकी मार्केट ज्यावर रिट्रेसमेंट दाखवेल आणि छोटंसं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट देईल ना, म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिसेल ना तुम्हाला या तिन्हीपैकी, त्या ठिकाणावरून तुम्हाला काय करायचं, तुमची कॉलची एंट्री इनिशिएट करायची इथून किंवा इथून, जेव्हा तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिसेल तेव्हा. आणि आपलं जे टार्गेट आहे, मार्केटने आपल्याला हाय कोणता दिला आहे, आता हा हाय दिला आहे, या ठिकाणापर्यंत तुम्ही तुमचे टार्गेट इनिशिएट करू शकतात. जर विचार करा मार्केटने या ठिकाणी कुठेच जर तुम्हाला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिला नाही, लास्ट पॉईंटला आले तुम्ही आणि या ठिकाणी मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट दिला, या ठिकाणी पण तुम्ही तुमची एंट्री क्रिएट करू शकता. तर अशा वेळेस हा जो ट्रेड आहे हा ट्रेड भरपूर मोठा बनेल आणि या ट्रेडवर तुम्ही रिस्क रिवॉर्ड पण भरपूर मोठा घेऊ शकता. तर याचं ऑब्झर्वेशन ठेवा आणि येणाऱ्या वेळेत मला जेव्हा मार्केट असं करेल तेव्हा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही सांगू शकता. तर अजून एक सिनॅरिओ आहे मार्केट जो फॉलो करू शकतं, कारण येणारी जी कंडिशन आहे ती कंडिशन बघून आपण एक गोष्ट म्हणू पण शकतो की मार्केट इकडनं हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे याला टच करून डाऊन ट्रेंड कंटिन्यू करू शकतं. म्हणजे हा जो पॉईंट आहे याला चॉक करू शकतं. तर यावर पण आपला एक एंट्री मॉडेल आहे, तो पण मी सांगतो आहे. तर जरा व्हिडिओ जास्त मोठी होती त्यामुळे मी पुढच्या याच्यामध्ये तो एक उरलेला एंट्री मॉडेल सांगणार आहे. तर म्हणजे हा पण एक सिनॅरिओ आहे. जर इथला एंट्री मॉडेल वर्क नाही केला तर तुमचा हा स्टॉप लॉस जाईल. फक्त फर्स्ट एकच स्टॉप लॉस घ्या इथे आणि मग तिथून पुढे आपण डाऊन ट्रेंडचा एंट्री कसा करतोय ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. जसं आपण इथे ट्रेड मार्क केले, तर तुम्हाला सेम प्रॅक्टिस करायचं असेल तर ह्या लेगमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. या लेगमध्ये ट्राय करून बघा, तुम्हाला सेम ट्रेड या ठिकाणी भेटून जातील. ज्याला कोणाला मार्केटविषयी जर काही अडचणी असतील किंवा काही क्वेश्चन्स असतील, तसेच आपली जी SMC आहे याविषयी जर काही तुमच्या क्वेरीज असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकतात. माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही फक्त आणि फक्त तिथं कामाचीच गोष्ट बोला, पर्सनल गोष्टी विचारू नका. आणि पुढचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण उरलेला एक लास्टवाला जो आपला पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट कवर करणार आहोत. आणि जे काही आपले फेअर व्हॅल्यू गॅप्समधलं जे थोडं राहिलेलं होतं ते पण त्या लेक्चरमध्ये आपण कवर करून तुम्हाला अजून अशा प्रकारे जे ट्रेड सांगितले ना, सेम ट्रेड मी 2023 नोव्हेंबर यामध्ये पण तुम्हाला सेम ट्रेड मार्क करून दाखवणार आहे. जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचं कंटेंट हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.